कुकरच्या एकाच शिट्टीत आणि खमंग खुसखुशीत लाडू तयार. हो, तिळाचे लाडू. एकदम सुंदर, साधी, सोपी रेसिपी आहे. चला तर पाहूयात. त्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. ते छान खमंग बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. चटचट आवाज उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आणि हो, तीळ खमंग खुसखुशीत भाजण्यासाठी गॅस बारीकच ठेवायचा आहे. मोठा न करता बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता छान तिळाचा कलर बदललेला आहे. या पद्धतीने छान भाजून घ्यायचे आहेत. आपण आता हे तीळ काढून घेणार आहोत. आणि दुसरीकडे मी गूळ बारीक करून घेतलेला आहे. या वाटीने 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. आणि हा गूळ आपल्याला कुकरच्या बेसला 1 इंच पाणी टाकून कुकरला लावून घ्यायचा आहे. आणि त्याची 1 शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. गुळाच्या डब्यावरती झाकण ठेवून 1 शिट्टी आपण काढून घेणार आहोत. सगळे तीळ मी टाकून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. 1 चमचा तीळ तसेच ठेवलेले आहेत. अख्खे तीळ छान कोट निघालेला आहे तिळाचा, पाहू शकता. आणि इथे कुकरची वाफसुद्धा दबलेली आहे, पाहू शकता. गूळ छान पातळ झालेला आहे. या पद्धतीने एकसारखा करून घ्यायचा आहे. आणि आपण मिक्सरमधून काढलेले तीळ टाकून घ्यायचे आहेत. आणि अख्खे तीळ देखील यातच टाकून घ्यायचे आहेत. छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकसंध करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत, पाहू शकता. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे. पाक न करता, हाताला चटके न बसता छान सुंदर अप्रतिम लाडू होतात तिळाचे. खमंग खुसखुशीत चव येते, पाहू शकता. तयार झाले आहेत आपले लाडू. चला तर, आपले लाडू तयार झाले आहेत तिळगुळाचे. रथसप्तमीच्या दिवशी पाक न करता, हाताला चटके न बसता छान खमंग खुसखुशीत लाडू तयार. माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.